पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले दत्ताभाऊ दत्ताभाऊ काय साहेबा काय गावात ना सगळी जण बोलत होती नायकांका हंडो सापडलो सोन्याचं हंडो सापडलो आपल्या काही सापडलो आपल्या जागी सोन्याचा हंडो सापडलो आणि आपल्याकच माहित नाही काय एकदा सगळा सोना बघूक मिळाला असता तर बरा झाला असता किती सोना असत किती जुन्या वळणाचे दागिने असतील माधवा मका काय ह्या पटलं नाही आपलेच दागिने आणि आपल्या पेपरातून कळता हा सोन्याचा हंडो आपल्या कित्या दिल्याने नाही हा असेच घेऊन गेले आपणच पोलिसात कंप्लेंट देऊ होईल माधव भाऊ आपण ना विश्वासराव भावत ना त्यांना सांगूया साहेबा पोलिस आहेत ना ते नाही सांगितलं सरिता असं नसतं ग हे बघ हे गुप्तधन असतं ना ते सरकारचं असतं अगं तसा कायदा आहे असलो कसलो कायदो चुलीत घाला ते का आग लावा ते का असलो कायदो काय उपयोगाचो आपल्या जमिनीत सोना मिळाला तर आपला नाही दुसऱ्याच्या दारातला मागतो का आपण हो हो सरिता हो हे बघ असं काही नसतं हा सकाळी सकाळी एवढा आवाज काय आहे? काय झालंय काय झालंय बरोबर येईल तिलाच तुम्ही हे बघा तुमच्या मित्रांनी काय दिवे लावला आता बघितलास भाऊजी प्रताप तुमच्या मित्राचे मला काहीच माहिती नाही याबद्दल अभिरामा खोटा बोलू नको दादा मी का खोटं बोलेल एरवी दिवसभर त्याच्या वांगडा असतस ना त्या घरातल्यांचं काय नाही पण तू पण त्या जाऊन मिळालंस नेनेंच्या ऑफिस मध्ये तळ घरातले पेपर सापडल्या त्याच्या आधी तू आमका सांगू काय होता एक एक करून सगळ्या गोष्टी कर काहीच लपून नाही राहणार विश्वास खूप हुशार आहे सगळ्या गोष्टी शोधून काढेल तो बघा आपल्या जागेतून सोन्याचा हंडो घेऊन गेले आणि कौतुक करतात त्यांच्या मित्राचा छान हा छान कापा गेली नि भोका रावली नाहीतर काय हंडो गेलो पण तळघर रावला अहो तुम्ही समजून तरी घ्या हे काय म्हणतायत ते बाय माझे कोण बोलता हा तर बघा येवा येळेवरीलाच हा येवा काय झालं सकाळी सकाळी काय झालंय काय आपल्या घरात नॉर्मल दिवस उगवणार आहे का कधीतरी म्हणजे काय म्हणूच आहात तुमका वहिनी हे बघ
काय आहे? फोटो फोटो मला कपराव रे. हो, हे कारण आहे. एवढी नॉर्मल कशी काय वागू शकतेस तू याबद्दल? कारण मला शंका आहे, सोन्याचा हंडा खरंच सापडला आहे का नाही याची. कोपरापासून हात जोडून नमस्कार करताय तुमका जाऊबाई. अहो एवढा छापून इलेला हा तरी तुमचा विश्वास नाही. त्यांचा इथल्या कशावर विश्वास नाही हा? बघा तरी. अरे काय झाला? असे गप किती उभे तुम्ही? अरे माका कोणी सांगत काय काय झालं आता? अरे दत्ता काय झाला? तळघरात सोन्याचा हंडो सापडलो हा आणि ते पोलीस घेऊन गेले हत. त्याची बातमी लिहा पेपरात. काय? अरे पण हैसून सोना घेऊन जाऊ दिलासच कसा तुम्ही? हाय जा काय हा ना का सगळा आपला हा? अभिरामा तुझ्या मित्राक बोलव. आई एक मिनिट प्लीज. हे बघ त्यांनी जे केलंय ना ते कायद्याने बरोबर आहे. हे बघ अभिरामा, आजपर्यंत मी कधी काही बोललोय नाही तुका. तुका वाटतं माका काय कळणार नाही. आणि तू सुद्धा घरच्या माणसाक सोडून तुझ्या त्या मित्राची बाजू घेऊ लागलास. बरा झाला आहे तुम्हीच बोलला असता. म्हणतात ना घरातली द्वाड आणि बाहेरची ग्वाड. तुम्ही का उगीच ऐकून घेताय? असेल ते सांगून टाका ना सगळ्यांना. दैविका, मोठ्या माणसात लहानाने बोला नाही. देविका तू शांत बस, मी बघतो काय ते. बघा 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 बायकोशी कसे बोलतात ते. नाहीतर तुम्ही अंगावर खचकन ओरडतात माझ्या. कपराव तू असाच या. इले विश्वासराव भाऊ इले. वा वंडरफुल. काय चित्र आहे. घरातले सगळे गुण्या गोविंदाने सकाळी एकत्र आलेत. चहा नाश्ता झाला का? नाही म्हणजे मला हवाय. सरिता वहिनी चहा मिळेल का? पूर्वा, ह्याला म्हणतात टायमिंग. वा घ्या. तू घे. वा छान झालाय चहा. पण चहा बरोबरच सकाळचा पेपर मिळाला तर चहा आणखीन कडक लागेल. प्लीज. अरे बातमी आली आहे, वाचली का नाही? फोटो पण फोटो. वा काय फोटो आलाय वाड्याचा.
विश्वासराव, नाही, बेसिक कायदा मलाही माहिती आहे. सोन्याचा हंडा सापडला असेल तर तो सरकारी खजिन्यात जमा करायला हवा, हे ठीक आहे. पण किमान तू या सगळ्या घरच्यांना याबद्दल विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंस, नाही का? अरे म्हणजे त्याचं काय आहे की तू इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेस आणि त्यात परत अभिचा मित्र आहेस, त्यामुळे तू तरी असं वागायला नको होतंस. मला तर असं वाटत होतं हे आमच्या तळघरात जे सोन्याचा हंडा सापडला ना, ते दुसऱ्या कोणाला तू सांगूच नाहीस. म्हणजे कुठे कोणाला कळता कामा नये. म्हणजे सोनं जे आहे ना ते बाहेर जाता कामा नये. कसं माधवा, पहिल्यांदा बरोबर आणि येत बोललास तू. एक मिनिट, हे मला पटलेलं नाहीये. अरे भाऊजी, तुमका भारी सासूरवाडी सापडली असत. तुमका गरज नाही हा, पण आमका गरज हा पैशाची. वहिनी, तू ना शांत राहा जरा. विश्वासरावा, माका आई म्हणतोस, माझ्यासाठी अंगार आणतोस. आम्ही घरातली सगळी माणसा तुका आपलाच म्हणतो, मग तू किती परक्यासारखा वागतोस? थोडा जरी त्यातला सोना मिळाला असता ना तर आमची जिंदगी सुधारली असती. राब राब राबून एवढा सोना कधी मिळणार नाही. हा तोंडचो खास गेलो, आता काय सोना मिळणार नाही. मी सांगतोय काय का, ह्याका आधी घरातून बाहेर काढून टाका. जी काय चौकशी करूची असती ना ती बाहेर जाऊन कर म्हणायचा. हाया, तोंड बंद ठेव ना तुझं. कुठे काय बोलायचं ना कधीच कळत नाही तुला. याड लागला माका, याड लागला. ही घरातली माणसं जा काय बोलतात का तुका कळणार नाही? बरोबर, लगीन झाला बदललंस. झालं, कळलं तुला काय बोलायचं होतं ना, तर सगळं कळलं. आता शांत राहा. विश्वास, झालंय तुमचं बोलू? कारण आता मी बोलणार आहे. आणि मी तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, तेव्हा आता मी बोलेन तेव्हा तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. हा, आई, तळघरामधला सोन्याचा हंडा खरं तर तळघरामध्ये असं काहीच सापडलं नाही. अरे पण पेपर मध्ये तर. लेट मी फिनिश. मी जातोय. थांबा, बरं झालं तुम्ही याला. थांबा, तर तळघरामध्ये ह्युमन स्केलेटन सापडली आहेत. म्हणजे माणसांचे सांगाडे. तळघरामध्ये ह्युमन स्केलेटन सापडली आहेत. म्हणजे माणसांचे सांगाडे आणि काही अस्ताव्यस्त हाडं. नायकांच्या पापाचे घडे भरले आहेत आता. एक मिनिट, तोंड बंद. तर
ही बातमी जर पेपरात छापून आली असती तर आतापर्यंत या गावातल्या लोकांनी इथे येऊन हा वाडा जाळला असता. किंवा तुमच्यावर कोणावर तरी हल्ला झाला असता. आणि जर ही बातमी जर बाहेर पसरली असती ना तर सगळा मीडिया आला असता इथे. आणि मग तुमचा जॉब राहिला असता का? पूर्वा कॉलेजमध्ये जाऊ शकली असती का? याच्या परीक्षेचं काय झालं असतं? आणि निलिमा वहिनी, मुंबईत तुमच्या इमेजचं काय झालं असतं? आणि त्याही पेक्षा महत्वाचं, इथे कोणाकोणाला अटक झाली असती मला नाही सांगता येणार. तपास पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याकडेही सोपवला गेला असता. आणि त्यामुळे मी माझ्या पत्रकार मित्रांना विनंती केली आणि ही बातमी छापून आणली. हे खूप गंभीर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे सांगाडे लॅब मध्ये पाठवले जातील आणि मग ते कधीच आहे ते स्पष्ट होईल लवकरच. पण मूळ प्रश्न असा आहे की या तळघरात हे सांगाडे आले कसे? कोणी कोणाचे खून केलेत आणि कधी, कशासाठी? आणि यात कोण कोण सामील आहे? नाता भाऊ, जरा सरका बाजूला जाऊ दे मला. हो. विश्वास, सॉरी रे. का? कशासाठी? घरचे खूप चुकीच्या पद्धतीने बोलले तुझ्याशी. सगळेच एका बाजूला होते आणि तू एकटाच दुसऱ्या बाजूला. तुला खरं सांगू, मला नाही वाईट वाटलं. मी माझी ड्युटी करतोय. हेच त्यांना कळलं पाहिजे. हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण अचानक पेपरात अशी बातमी वाचून त्यांना काय रिॲक्ट व्हावं कळलेलं नाही. एनिवे, तू नको विचार करूस याचा. एक बोलू, ड्युटी वगैरे सगळं ठीक आहे, पण मित्र म्हणून मी तुला काय मदत करेन? घरातले सगळे माझ्या विरोधात असले तरीही हो, त्यांच्या विरोधात जाऊन हा शब्द देताना नीट विचार कर. कारण एक वेळ अशी येईल जेव्हा तुला त्यांच्या विरोधात उभं राहणं अवघड होऊन बसेल. तेव्हा तुझी अवस्था त्या अर्जुनासारखी असेल.
घरातले सगळे तुझ्या समोर उभे असतील आणि तुला त्यांच्या विरोधात उभं राहावं लागेल. मी अर्जुनासारखा सत्याच्या बाजूने उभं आहे. हा.